नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला मूग भजी कशी करायची त्याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी मूग डाळ ही रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती आणि ती त्यानंतर आपल्याला सकाळी उठल्यानंतर ती अशी चाळणमध्ये आपल्याला निथळत ठेवायची आहे. 15-20 मिनिटं ती निथळून द्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला ती दळायची आहे. तर ती त्याच्यामध्ये बिलकुलही पाणी नाही राहिलं पाहिजे म्हणून ती आपल्याला निथळून घ्यायची असते. त्यानंतर मी निम्मीच डाळ ती मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही, असं ठोसरच थोडंसं पीठ आपल्याला ठेवायचं आहे. जास्त चिकन नाही करायचं किंवा जास्त जाडही नाही ठेवायचं. तर निम्मं जे आहे ते आपण भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीची जे उरलेलं आहे डाळ ती मी त्या भांड्यात टाकलेली आहे. आणि आता त्यामध्ये मी टाकणार आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण. हिरवी मिरचीने खूपच छान चव लागते, त्यामुळे हिरवी मिरचीच वापरायची. मस्त चव लागते हिरवी मिरचीची. आणि त्यानंतर लसूण हे दोन्ही टाकून आपल्याला हे पीठ परत असं गरमरीतच दळून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता हे लसूण पण टाकून झालेलं आहे. जितपत आपली क्वांटिटी आहे त्या पिठानुसार तुम्ही मिरची आणि लसूण त्यामध्ये टाका. ठीक आहे. त्यानंतर वेगळंही दळून टाकलं तरी चालेल किंवा अशा याच्यात दळून टाकलं तरी चालेल. त्यानंतर ही पेस्ट पण आपली तयार झालेली आहे. हे बघू शकता दोन्ही पीठ आपले रेडी झाले. आता हे जे भांड्यातलं पीठ आहे ते मी ह्या भांड्यात टाकत आहे. तर आणि ते दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. पहिले आपण मिरची वगैरे काही नाही टाकलं, प्लेन डाळ दळलेली होती आणि नंतर त्याच्यात मिरची वगैरे टाकून दळलं म्हणून ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ हे मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे. ओवा आपल्याला हातावर कुस्करून टाकायचा आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर मस्त उतरेल भजींमध्ये. तुम्ही पण बघू शकता खूपच छान लागतं ही भजी. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये जिरे. जिरे ही आपल्या चवीपुरता जसे आपल्याला आवडतील त्याप्रमाणे त्याच्यात टाकायचे आहे. तुम्ही बघू शकता मी आणखी थोडेसे जिरे टाकले आहेत. त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहेत थोडीशी हळद. बाकी तिखट वगैरे आपल्याला काही टाकायचं नाही, कारण आपण ऑलरेडी मिरच्या ते टाकलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकत आहे. जर क्वांटिटी जास्त असली तर मीठही जास्त टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर मी त्याच्यात थोडासा सोड्याकाठ टाकत आहे. सोड्याकारने थोडीशी खुसखुशीत होतील भजी, त्यामुळे त्याच्यात थोड्याकाठ सोड्याकाठ टाकलेला आहे. आणि मग नंतर कोथिंबीर ही जास्त असली तर नक्की जास्त यूज करा. खूपच छान चव लागते कोथिंबीरची, त्याच्यामुळे तुम्ही जास्तही असले तरी चालेल, जास्त वापरले तरी चालेल. त्यानंतर हे सर्व जे मिक्सचर आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण वरतून जे काही टाकलं आहे ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होण्यासाठी ते सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघू शकता आपलं जे पीठ आहे ते आता रेडी आहे. आता आपण भजी तळणार आहोत. तर आपण गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल असं थोडंसं गरम झाल्यानंतर, जास्तही कडकडीत गरम नाही करायचं, असं नॉर्मल गरम झाल्यानंतर आपल्याला भजी टाकायला सुरुवात करायची आहे. तुम्ही बघू शकता आपली भजी तळू राहिली. जर तेल तापलं नसेल तर भजी खाली जातील आणि चिपकतील, त्यामुळे तेल गरम झाल्यावरच त्यामध्ये ते आपल्याला भजी सोडायची आहे. त्यानंतर हे बघू शकता मी आता एक एक करून भजी टाकत आहेत. मूग भजी ही आपल्याला एकदम मंद गॅसवरच तळायची असतात. ती जर आपण मोठ्या तेल तापलेलं असलं आणि मोठ्या गॅसवर जर तळले तर जे त्यावरचं जे आहे वरतून ते पूर्ण लाल होतात आणि मध्ये कच्ची तशीच राहतात. त्यामुळे आपल्याला मूग भजी ही मंद गॅसवरच करायची असतात. हे बघू शकता आपलं अधूनमधून आपल्याला ते हलवत राहायचे आहे भजी, जेणेकरून ती सर्व साईडने व्यवस्थित तळली जाईल आणि मध्येही ती व्यवस्थित तळली जाईल. त्यामुळे अधूनमधून ते आपल्याला हलवत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता काही भजी एका साईडने लाल झाली, काही थोडीशी पिवळसर आहे. तर ती आपल्याला अशी हलवत राहिल्यामुळे ती सर्व साईडने व्यवस्थित तळली जाणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम आपली भजी मस्त तळत आहेत. अशाच प्रकारे ते आपल्याला अधूनमधून हलवत राहायचे आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर नक्की व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. त्यानंतर ही भजी आपली तयार झालेली आहे. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा. मूग भजी ही खूपच छान लागतं. ही रेसिपी घरी ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज हे घ्या तुमच्यासाठी मूग भजी. थँक्यू.